नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 पार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 पार। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5000 पार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीने सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती आहे याबद्दल आपल्याला संपूर्ण या ठिकाणी माहिती घ्यावी लागेल आणि या सर्व परिस्थितीचा भविष्यात देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामानंतर अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 5000 पार, या प्रश्नाचं चला आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी ती किती आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो सध्या $10 प्रति बुशेलच्या आसपास आहे। आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो आपल्याला 31 जानेवारी पर्यंत $11 प्रति बुशेल्स या दरापर्यंत वाढताना दिसू शकतो। आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या या असणाऱ्या तेजीचा 100% परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार। त्याचबरोबर महायुतीला जे घवघवीत यश मिळाले याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हे ओळखून सरकार सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी 31 डिसेंबर पर्यंत कोणता तरी अनुकूल निर्णय घेताना दिसू शकते। या निर्णयासहित मोदी सरकारची 4892 रुपये प्रति क्विंटलने होणारी सोयाबीनची महाखरेदी, ऑइल मिल वाल्यांना लागणारा सोयाबीनचा एक्स्ट्रा स्टॉक त्यासाठीची खरेदी आणि व्यापाऱ्यांना उच्च दरावरती जो सोयाबीन खरेदी करावा लागणार आहे भविष्यात, या सर्व अनुकूल कारणांमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतंय याबद्दल कसल्याही प्रकारची शंका बाळगायला नको। पण आपल्या मनातील सवाल काय की अखेर कधी होणार देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 5000 पार। तर मला वाटतंय की 31 जानेवारी पर्यंत जर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 5000 पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको।
विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते 15 डिसेंबरनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 4,500 पार जाईल. तिथे आपण 50% सोयाबीन विक्री करण्याचा विचार करू शकतो. नाही तर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं 25% सोयाबीन विक्री केली तर हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.